धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज. लाच स्वीकारणाऱ्या सरकारी वकिलाला न्यायालयाची शिक्षा, निकालासाठी 12 वर्षांची प्रतीक्षा. ठाणे. प्रशांत गडगे रिपोर्टर. लाच मागून स्वीकारल्या प्रकरणी सरकारी वकील ॲड. संध्या दिनकर बच्छाव यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र ACB यांच्या मार्फत करण्यात आला होता. विशेष म्हणजे या खटल्याचा निकाल लागण्यासाठी तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागला. प्रकरणातील तक्रारदाराकडून आरोपी सरकारी वकिलाने एका गुन्ह्यात अनुकूल युक्तिवाद करण्याच्या बदल्यात 50,000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनुसार पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये स्वीकारताना ACBच्या पथकाने आरोपीस रंगेहात पकडले होते. यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करण्यात आला व दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सर्व पुरावे व साक्षींचा सखोल अभ्यास करून न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲड. संध्या दिनकर बच्छाव यांना दोषी ठरवले. त्यानुसार त्यांना सक्त मजुरीची शिक्षा व दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचार मंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.